हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. टिप्पणी नरेश सक्सेना. ഈ ആസ്വാദനക്കുറിപ്പ് തയ്യാറാക്കിയത് നരേഷ് സക്സേനയാണ്. കവിത ഹതാശാസ ഏക്ക് വ്യക്തി ബൈറ്റ് ഗയാഥ എന്ന് പറയുന്ന കവിത എഴുതിയത് വിനോദ് കുമാർ ശുക്ലാണ്. कविता की आस्वादन टिप्पणी तैयार करने के लिए निम्नलिखित बातों पर ध्यान रखना चाहिए. कवि परिचय, कविता के आशय की व्याख्या, भाषा और शैली, अपना मत. विनोद कुमार शुक्ल आदित्य गणिक. कवि का नाम क्या है? विनोद कुमार शुक्ल. उनकी कविता की क्या क्या विशेषताएं है? मौलिकता और भाषा की अनघटता. इन्हें അടുത്തത് यह कविता किसकी याद दिलाती है? यह कविता मनुष्य को मनुष्य की तरह जानने की याद दिलाती है. हमें किन किन व्यक्तियों की मदद करनी चाहिए? हमें हताश, असहाय और संकट में पड़े व्यक्तियों की मदद करनी चाहिए. അടുത്തത് इस कविता में कौन से शब्द पर बल दिया है? ഈ കവിതയിൽ ജാനന എന്ന് പറയുന്ന ശബ്ദത്തിലാണ് ഊന്നൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. कविता का संदेश क्या है? ഇതാണ് നല്ലോണം പഠിക്കണേ. कविता का संदेश क्या है? दो मनुष्यों के बीच मानवीय संवेदना होनी चाहिए. अर्थात किसी को जानते समय पहले उसके मनोभावों को जानना है, मनुष्यत्व दिखाना है. അതാണ് ഇതിൻ്റെ ഒരു പ്രധാനപ്പെട്ട സന്ദേശം. जानना शब्द के लेखक की व्याख्या से आप कहाँ तक सहमत है? जानना शब्द के लेखक की व्याख्या बिल्कुल सही है. सच में एक व्यक्ति को जानने का मतलब उसकी भौतिक जानकारी को जानना नहीं, बल्कि उसकी निराशा, असहायता और उसकी मांग को जानना है. तब तो जानने का अर्थ पूर्ण हो जाएगा. कविता का आशय समझकर कोष्टक से तालिका की पूर्ति करें. जानने के रूढ़िग्रस्त ആധാർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജാനന എന്നുള്ള പദത്തിൻ്റെ പരമ്പരാഗത അർത്ഥവും യഥാർത്ഥ അർത്ഥവും. അപ്പോൾ പഴയ അർത്ഥം എന്താണ്? ജാതി. അപ്പോൾ ഇവിടെ എഴുതണം ജാതി സേ ജാന്ന. പിന്നെ അസഹായത എന്നുള്ളത് ഇവിടെ വരും അല്ലേ, പുതിയ അർത്ഥമാണ്. ഓഹത എന്ന് പറഞ്ഞാൽ പദവി, പോസ്റ്റ്, ജോലി. അപ്പോൾ അതിവിടെ വരും. പിന്നെയോ ഹാലത്ത്, അവസ്ഥ, അതിവിടെ വരും. രംഗ്, നിറം, അതിവിടെ വരും. നിരാശ, അത് ഇപ്പുറത്ത് വരും അല്ലേ. അപ്പോൾ നോക്ക്, ജാന്നേക്ക് റൂട്ടിഗ്രസ്ത് ആധാർ, അടിസ്ഥാനം. ജാതി സേ ജാന്ന, ഓഹദേ സേ ജാന്ന, രംഗ് സേ ജാന്ന. പുതിയ അസലി ആധാർ, യഥാർത്ഥ അടിസ്ഥാനം അസഹായത കോ ജാന്ന, ഹാലത്ത് കോ ജാന്ന, നിരാശ കോ ജാന്ന. ഇനി സഹി മിലാൻ കരേം. घायल पड़े व्यक्ति को हम जानते हैं. किसी व्यक्ति को जानने का मतलब हताशा व्यक्तियों की सहायता करना. ഇത് രണ്ടും തമ്മിൽ യോജിപ്പിക്കുമ്പോൾ ഇതിൻ്റെ നേർക്ക് നേരെ ഇതായിരിക്കണം എന്നില്ല. നമുക്ക് നോക്കാം. ഘായൽ പടേ വ്യക്തിക്കോ സഹായതാക്കി ജരൂരത്ത് ഹേ. അപ്പോൾ എവിടെയുള്ളത്? ഘായൽ പടേ വ്യക്തിക്കോ ഇവിടെയുള്ളത് സഹായതാക്കി ജരൂരത്ത് ഹേ. हम जानते हैं कि घायल व्यक्ति मुसीबत में है. किसी व्यक्ति को जानने का मतलब उसकी हताशा, निराशा और संकट को जानना है. हताश व्यक्तियों की सहायता करना हमारा कर्तव्य है. അപ്പോൾ ഇതുപോലെ നേർക്ക് നേരെ എഴുതണം. मान लें सड़क दुर्घटना में एक व्यक्ति घायल पड़ा, किसी ने उसकी सहायता नहीं की, बहुत समय तक वह सड़क पर ही पड़ा रहा. इस घटना पर एक रपट लिखे. सड़क दुर्घटना, व्यक्ति की जान खतरे में. ഇതൊരു പത്രവാർത്തയാണ്. समाचार पत्र के लिए एक रपट. दिल्ली, രണ്ട് കുത്തിട്ട്. कल दोपहर को दिल्ली शहर में हुई दुर्घटना में एक व्यक्ति बुरी तरह घायल हुआ. घायल व्यक्ति बहुत समय तक सड़क पर ही पड़ा रहा. किसी ने उसकी सहायता नहीं की. शहर के पुलिस अफसरों ने घायल व्यक्ति को अस्पताल पहुंचाया. व्यक्ति की जान अब भी खतरे में है എന്ന് പറഞ്ഞാൽ വളരെ ഗുരുതരാണ് പരിക്ക്. दर्शकों का कहना है कि व्यक्ति को घायल देखकर गाड़ी का ड्राइवर अपनी गाड़ी से उतरकर भाग गया. गाड़ी तेज रफ्तार की थी, സ്പീഡ് കൂടുതലായിരുന്നു. പോലീസ് ഉസ്കി തലാഷ് കർനെ ലഗേ ഹെ. പോലീസ് അയാളെ അന്വേഷിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇതൊരു പത്രവാർത്തയാണ്.